होती आपण ते बघ ते बघ ते बघ ते बघ सगळे धूळ मिळाले. आता इच्छा नाही राहिली जगायची. बापू कुठं चालले तुम्ही? कुठं चालला तुम्ही? कुठे नाही, चला आई सोड त्यांना, कुठं चालली थांबा, तू? काय झालं? सोड. अरे आई नको जाऊ कुठं, गबस गबस गबस, सोड आम्हाला. नको रडू, गप गप. अरे बाबा बापू लय मोठं चुकलं माझ्याकडून, खरंच लय मोठी चूक झाली माझ्याकडून. तू नको माफी मागू, तुझं नाही आई चुकलं तुझ्या नाही. खरंच मी पाया पडतो ग, खरंच मला आमचं माफ चुकलं, कर ग. आमचं. चुकलं तर माझं चुकलं. अहो मला खरं तुम्हाला सांगायचंय, यांनी मला काही त्रास दिला नाही, उलट मी यांना त्रास देत होते. माझी खरंच खूप मोठी चूक अगं झाली. त्यांचं एवढं मोठं मन आहे की त्यांनी मला तुझ्या बाबतीत काही गोष्ट कोणती वाईट सांगितली सुद्धा नाही. मला तू माफ करा. बाहेरून आलीस पण हे आमचं लेकरू. बापू खरंच मला त्या मामांनी सांगितलं माझी परिस्थिती काय आहे, सगळी हकीकत सगळी सांगितली. खरंच मी लय मोठा गुन्हेगार आहे तुमचा. आज मी तुम्हाला घराच्या बाहेर काढलं, खरंच लय मोठा गुन्हेगार आहे. नको, सुनबाईला जर आम्ही नसल आवडत त्या घरात नाही नाही तर आम्ही आमचं कुठं बी जाऊ. चला अहो, नाही ते काय कसं? नाही नाही आमचं घर नाही, ते आपलं घर आहे हो. तुम्ही कुठे चालला आपलं घर सोडून? माफ करा मला, चुकलो सासूबाई माझं, मला माफ करा हो. असं रुसू नका बरं माझ्यावर. बाबा तुम्ही सांगा ना त्यांना. काय सगळं अरे इतके हाल. बाबा खरंच आम्हाला माफ करा. कधी कोणी एवढे तुमचं लिकरू आहे ना, मी लिकरू आहे ना आहे, खरंच मला माफ कर काय. अरे तुला बघून तर जगत होतो रे आम्ही, सगळं तुझ्यावर आशा होते आमची, पण तू असं हाकलं वाटलं ना. हयात घातली आम्ही, कुणाला सांगितलं नाही. हे लेकरू आम्हाला सापडलंय, लहानाचं खरंच मोठं बापू केलंय. लय मोठा गुन्हेगार नका आहे. असं म्हणू, आपलंच आहे ते. अरे कुठलाच मागचा पुढचा विचार नाही केला. की प्रॉपर्टी माझी तुझ्या नावावर केली. लोक म्हणायचे अरे तू दुसऱ्याच आहे, तुझ्या रक्ताचं नाही, पण म्हणलं नाही ते लेकरू माझं आहे. कधीच आम्ही कुणाचं माझी ऐकलं मला नाही. चूक सगळी समजली, तिला तिची सगळी चूक समजली. खरंच माझ्यावरती कृपा करा, तुम्ही माझ्याकडे चला राव. खरंच चुकलं माझं, माफ करा मला. तुम्हाला एवढं समजलं पाहिजे, एवढे चांगले तुम्हाला आई बाप भेटले, तुम्हाला सांभाळता येईल. मला आजपर्यंत तळ हातातल्या फोडावणी जपलो. तू एक पोरगी काय आली, पोरीला डायरेक्ट आई बापाला घराच्या बाहेर काढलं राव. हा जाऊ दे, चुकलं आमच्याकडून, लय मोठी चूक झाली. आई, सोन्यासारखे आई बाप तुझे, आणि तू असं ढकलून देतो त्यांना. खरंच माफ करा मला. इथून पुढे असं काहीच नाही होणार. जसं मी माझ्या आई वडिलांना प्रेम करते ना, तसंच तुम्हाला प्रेम करण. अरे कित्येक दिवसाची तिला गोळ्या औषध नाही काय मला भेटलं. नाही बाप्पा, आज मी माझं पुण्यातलं काम सोडतोय, मी इकडे येतोय गावाकडे, मी शेती करेन. मला पुण्याला पण जायचं हो. नाही, मला आपण इथलंच तुमच्यापाशी बघू राहायचं. आणि इथल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू. आई आजपासून बाप तुम्हाला शिवलं. नाहीच दोघांना सोडून जाणार मी. तू म्हणली असती ना